आजच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या भाजीपासून खमंग थालीपीठ कसे बनवायचे ते बघूयात। खूप दिवसापासून मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली नाही, चला तर आजची रेसिपी बघूया। आता रात्री कोणतीही तुमची उरलेली भाजी असेल ना तर ती कधीच वाया जाणार नाही। असे जर तुम्ही थालीपीठ केले ना तर तुम्ही या थालीपीठाचे नक्कीच फॅन होऊन जाणार। तर यामध्ये ना उरलेली भाजी एका भांड्यात काढा, त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सोबतच ठेचलेला लसूण टाकून घ्या। तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर बारीक चिरून खूप सारी कोथिंबीर टाका। आता माझ्याकडे काही कोथिंबीर नव्हती त्यामुळे माझ्याकडे मेथीचे पाने होते खूप सारे निवडलेले, मग ती बारीक चिरून मी त्यामध्ये मेथी ऍड केली। आता यामध्ये तुम्ही बाजरीचं, गव्हाचं, ज्वारीचं आणि डाळीचं सगळे पीठ मिक्स करू शकता। आता यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलं 1 चमचा आणि सोबतच 1 चमचा मी चण्याच्या डाळीचं पीठ टाकलंय आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ ऍड करूयात आणि सोबतच यामध्ये आपल्याला थोडासा ओवा आणि थोडेसे तीळ हे सुद्धा ऍड करून घ्यायचे आहेत। आता याचा तुम्ही छान असा घट्टसर गोळा लावून घ्या आणि हा जास्त पातळही करायचा नाही आपल्याला आणि जास्त घट्टही ना, छान असं लिपलिपीत जेवढी भाजी आहे ना तेवढ्याच प्रमाणात पीठ टाका आणि तेवढाच गोळा लावून घ्या। त्यानंतर ह्या गोळ्याला छान तेल लावून बाजूला ठेवून द्या आणि मग नंतर ना जेव्हा आपण याचे थालीपीठ टाकू ना पोळीपाटावर छान एक सुती आपला रुमाल जो असतो तो लावून घ्या, त्यावर पाणी टाका, रुमाल ओला करून एक पिठाचा गोळा घ्या आणि छान बोटाने थापून घ्या। त्यानंतर त्याला 2-4 होल करा आणि हे तेल त्यामध्ये सोडा। छान असे खमंग हे थालीपीठ भाजू द्या, ज्याची की वासानेच तुम्हाला कळेल की ही किती टेस्टी रेसिपी आहे। ती खरंच खूप टेस्टी लागते। आमच्या घरामध्ये ना कधीच भाजी वाया गेली नाही। जेव्हापासून मी अशी थालीपीठ करायला लागली तेव्हापासून कितीही शिळी आणि कोणतीही भाजी राहू द्या त्याची मी असे थालीपीठ लावून ही असा उपयोग करते। आता इकडे माझं थालीपीठ रेडी झाले आणि तुम्ही बघू शकता खूप छान खमंग असं भाजून घेतलंय आणि याची टेस्ट मी सांगते खूप छान आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच कमेंट करायला विसरू नका।